पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। काय झालं आजोबा, बोलवलं तुम्ही? हा बोलो। ऑल ओके? माहित नाही रे, म्हणजे वरवर सगळं ओके दिसतंय, पण खरं तसं आहे की नाही काय झालं आजोबा? ऑल ओके? कसली काळजी करता? बापाला आपल्या मुलांची काळजी ही नेहमीच असते रे। कधी दाखवतो काळजी, नाहीतर कधी नाही दाखवत, पण आजही विश्वजीत सत्यजितचा विचार मनामध्ये आला की सगळ्यात आधी वाटते ती काळजीच वाटते। सत्यजितने नवीन बिझनेसला सुरुवात केली आहे, एकदा बोल त्याच्याशी, पण तू तुझा म्हणून बोल आणि मी सांगितलंय म्हणून नको बोलू। मी सांगितलं असं त्याला जर कळलं तर कदाचित तो तुझ्याशी मोकळेपणाने बोलणार नाही। तुम्ही नका काळजी करू, आज मी आहे ना, मी बघतो। सर तू आहे रे, धडपड आहे, कष्टाळू आहे, पण ना त्याच्याकडे अनुभव नाही आहे फारस। आजवर त्यांनी एखादी गोष्ट सुरू केली तर एक तर ती त्यांनी अर्धवट सोडली आहे किंवा त्याच्यात नुकसान होऊन ते बंद पडलंय। आजही तू नवीन बिझनेस मध्ये पाय रोवू इच्छितोय, पण काही गॅरंटी नाही रे। स्वभावही तसा मावाळ आहे, आणि जिथे बोलायला पाहिजे तिथे बोलत नाही, त्यामुळे कष्ट करून हे सगळे वाया जातात। त्यामुळे कष्ट करूनही त्यातून लॉस होण्याची शक्यता जास्त आहे। पप्पांना तर माझ्याविषयी जराही खात्री नाहीये। त्यात जर मी त्यांना या नव्या बिझनेसमध्ये झालेल्या लॉस बद्दल सांगितलं तर त्यांचा विश्वास पूर्णपणे गमावून बसेन मी। तुम्ही नका स्ट्रेस घेऊ आजोबा, मी बघतो, मी बोलतो काकाशी। नाही, मी स्ट्रेस नाही घेत, वाईट एवढंच वाटतं रे की मुलगा जेव्हा अपयशी ठरतो ना, तेव्हा त्याचा बाप हा दुपटीने अपयशी ठरतो। आजोबा, या आधी सत्यजित काकाला बिझनेस मध्ये यश मिळालं नाही, लॉस झाला, म्हणून का यावेळी पण तसंच होणार का? आय डोंट थिंक सो। मला खात्री आहे यावेळी सत्यजित काकाला यश नक्की मिळेल। हो ना? ऑफकोर्स। तुझ्या तोंडामध्ये साखर पडू रे बाबा, देव करो आणि असंच हो। पण तू तरीही एकदा बोल त्याच्याशी। बोलेन काकाशी। खूप मोठा घोळ झालाय, काय करू, कुठून आणू पैसे? हा बोल जगदाळे। क्लायंटशी बोलणं झालं सत्यजित, एक गुड न्यूज आहे आणि एक बॅड। काय? अरे क्लायंटने पेनल्टी कमी केली, किती? 80 लाख केली आहे, पण त्यासाठी फक्त 24 तासांची मुदत दिली आहे। काय? अरे 24 तासात कुठून आणायचं 80 लाख? बरं ठीक आहे, मी करतो काहीतरी मॅनेज। अरे देवा, 24 तासात 80 लाख, काय करू, कुठून आणू एवढे पैसे? काका काय झालं? नाही अगं, तो मोबाईल राहिलाय ना रूम मध्ये, स्टाफला आणायला पाठवले। पण काका मोबाईल तर तुमच्या हातात आहे।
अगं हे दागिने घेऊन कुठे चालली आहे? दसऱ्यासाठी ना पॉलिशला द्यायचे होते सगळे दागिने. अच्छा, येते. मंगळसूत्र, दागिने. नेहा, काय? तिजोरीची चावी देशील का जरा? सिम्मीचे दागिने आहेत ना, ते पण द्यायचे पॉलिशला. घ्या ना, येते. थँक्यू. नाही नको, फक्त सिम्मीचेच दागिने घेऊया. तर ते विकतो किंवा गहाण ठेवतो. उद्या बिझनेस वाढला की तिला परत आणून देईन मी. काय करते भाऊजी? हं? नाही नाही अगं, सिम्मीचे दागिने विकतोय. काय? नाही म्हणजे तुम्हाला पॉलिशिंग साठी म्हणायचंय का? हा, मी चुकलो बोलायला. भाऊजी, तुम्ही इतके टेन्शन मध्ये का दिसताय? काही झालंय का? कुठे काय? काहीच नाही. तुम्हाला एक विचारू भाऊजी, तुम्ही अजून पण सिम्मी वहिनीला घाबरताय ना? हो, नका एवढं टेन्शन घेऊ. सिमी वहिनी ना आता खूप बदलल्यात. त्या सगळं काही समजूतदारपणे हँडल करतायत. हो, खरंय तुझं. बरं, तुला काही हवंय का? अरे हो, मला मंगळसूत्र हवंय. उद्या दसरा आहे ना, तर मग पॉलिशिंग साठी द्यायचंय. एक मिनिट. हे बघ, तुझंच आहे का? बघ. हो, हेच. थँक्यू. भाऊजी, अहो सिम्मी वहिनींना इतकं घाबरत नका हो जाऊ. नाहीतर हे दागिने पॉलिशिंग ऐवजी विकून याल. नाही, सत्यजित पप्पांशी बोलले असतील का? त्यांना मदत तर हवी आहे, तर त्यांनी बोलायला हवं. आणि आय होप पप्पा मदतीला तयार होतील. काकू, काय काय झालंय? नाही, तो ज्वेलर आला ऍक्च्युली खाली. तर तो विचारत होता तुमचे दागिने तुम्ही घेऊन येताय ना? हो, येते ना. तिजोरीची चावी तुझ्याकडे ना? नाही, मी ते सत्यजित काकांना दिली मगाशीच. ते म्हणाले मी तुमचे सगळे दागिने पॉलिश करून आणतो. माझे? हो. व्हॉट? दागिने? पण मी तर दागिन्यांबद्दल काहीच बोलले नव्हते यांच्याशी. अचानक काय चाललंय यांचं? काय झालं काकू? नाही अगं, हो मीच म्हणाले होते सत्यजित ना. मीच विसरले, डोक्यातूनच निघून गेलं माझ्या. मी बघते. हा, एक मिनिट काकू. काय झालं? काही टेन्शन आहे का? तुम्ही थोडे गोंधळलेले दिसतायत. गोंधळलेली? ते मी एक गोष्ट विसरली तर असं बोलतेस तू? कम ऑन.
अगं हो, काय झालं माहितीये, ते मी रात्रभर ना मला नीट झोप लागली नाही आणि मग अशी झोप अर्धवट झाली की यू फील लॉस्ट. दिवसभर लॉस्ट वाटतंय मला, बाकी काही नाही. नाही मग आराम करा जाऊन. या शो फक्त नंतर लॉकरची चावी आजोबांकडे द्या. शो या. येते. काय चाललंय सत्यजितचं? यांनी नेहाकडून चावी का घेतली असेल? नक्कीच काहीतरी घोळ आहे. काका, अरे बापरे, पकडलो गेलो तर. अरे तुझा बिझनेस कसा चाललाय? ऑल ओके ना? छान छान चाललंय, मस्त. नाईस नाईस. तुला काही मदत लागली बिझनेस मध्ये तर प्लीज सांग, म्हणजे आम्ही आहोतच सगळे. हो हो. परत असं जोमाने काम करायला लागलायस ना काका, बघून मज्जा वाटते खूप. काय नाही रे, चाललंय आपलं. चाललंय काय चाललंय? दिवस रात्र एवढी मेहनत करतोयस तू. मला तर वाटतं काही दिवसांनी आम्हाला तुझ्याकडनं बिझनेस धडे घ्यावे लागणार आहेत. हा माझ्याबद्दल काय विचार करतोय आणि माझं काय चाललंय? तू ऑफिसला जातोयस का? हो हो हो. मग चल ना, मी तुला ड्रॉप करतो आणि मी पुढे जाईन. मी थांबतो पाहिजे थोडा वेळ. नाही नाही नको. अरे माझं एक छोटस काम राहिलंय ना, ते करून मी निघेन. तू निघ ना प्लीज. हा ओके, पण तू सांग काय लागलं तर. अरे खरंच निघ तू. हा चल चल, बाय बाय. काका, हे सगळं काय आहे काका? तू ऑफिसला निघाला होतास ना? मग हे असे सगळे दागिने? अरे पॉलिश साठी घेऊन चाललोय. असे ब्रीफकेस मध्ये? आणि तू का नेतोयस त्यांना पॉलिशला? त्या ज्वेलरचा माणूस तर घरी येतो ना, घरी येऊन करून देतो पॉलिश. काही प्रॉब्लेम आहे का काका? प्लीज. अरे अहो, काय करताय तुम्ही इथे? तो ज्वेलरचा माणूस फोन करतोय मला मगासपासून. काकू, काका हे असे एवढे सगळे दागिने ब्रीफकेस मधनं? अरे म्हणजे सगळे मी पॉलिशिंगला देत नाहीये, काही थोडे मला क्लीन पण करायचे आहेत. आणि ऍक्च्युली आता दसरा दिवाळी जवळ येते ना, तर मी असं विचार करत होते की 1-2 नेकलेसेस आहेत ना सोन्याचे, त्याला अजून थोडस नवीन डिझाईन करावं त्याच्यामध्ये. सो अहो, काय करताय तुम्ही? निघा ना. हो हो हो. नक्की ना? हो म्हणजे असं का विचारतोयस तू यश? हो, तुझा अजूनही विश्वास नाहीये का माझ्यावर? तसं नाही मला म्हणायचंय, पण दरवेळी तो ज्वेलरचा माणूस घरी येतो आणि पॉलिश वगैरे करून देतो. सो अरे तेच म्हणते मी.
आता फेस्टिव्ह सीझन आहे ना, तो बिझी आहे, म्हणून घरी नाही बोलवलं त्याला. तुला जर डाऊट असेल तर तू फोन करून विचार ना ज्वेलरला. नाही नाही, मला प्लीज प्लीज डोंट मिसअंडरस्टँड. मला तसं काही विचारायचं नाहीये आणि मला तसं काही करायचंही नाही. यश, तू हे असे प्रश्न ह्यापूर्वी मला कधीच विचारले नव्हतेस. आत्ताच विचारतोयस का? आलं माझ्या लक्षात. मी तुमच्याशी जे काही वागले त्यामुळे तुमचा माझ्यावर विश्वास बसणं खरं तर अशक्यच आहे. सो आय नो हे असंच होणार आहे. पण मला असं वाटतं की तू ह्यांच्याबरोबर ज्वेलरकडे जा आणि तू सगळं विचारून घे. ओके? नाही काकू, प्लीज तो विषय नको परत. हे बघ, मला असं काही करायचं नाहीये. काही प्रॉब्लेम असेल तर प्लीज मला सांगा. ओके, यू गाईज कंटिन्यू. मी निघतो, मलाही उशीर होतोय. मी तुमच्याशी बोलते, माझ्याकडे बघा. काय झालं? पप्पांनी तुम्हाला मदत करायला नकार दिलाय का? नाही, मला त्यांच्याबरोबर बोलायचं धीरच नाही झाला. का? काय झालंय? म्हणून मग परस्पर माझे दागिने घेऊन चाललात तुम्ही? मग काय करू? मला दुसरा कुठलाही मार्ग दिसत नव्हता आणि सुचतही नव्हता. कसं सांगणार हे सगळं पप्पांना? हे बघा, तुम्हाला लॉस झालाय ना तर झालाय, तो त्यांना सांगायला नको का? ओके ओके ठीक आहे. तुम्हाला एकट्याला बोलायला जमत नाही, चला आपण दोघे मिळून बोलूया. कम ऑन. नाही, नको नको नको. सत्यजित, का? हे बघ, मला हे प्रकरण पप्पांपर्यंत जायला नको आहे. त्यांचा विश्वास नाहीये का माझ्यावर? आजपर्यंत कुठलाही बिझनेस मी धड केलेला नाही. प्रत्येक वेळी लॉस केलाय आणि सतत हे मी हरलोय हे असं सांगायची लाज वाटते मला. आणि किती त्रास द्यायचा ना त्यांना आपण. प्लीज प्लीज पप्पांना सांगू नकोस. मी त्यांना फेस नाही करू शकणार. प्लीज सत्यजित, प्लीज प्लीज. तुम्ही सावरा, स्वतःला कोणीतरी बघेल. हे बघ, यापुढे तू कधी काही बोललीस ना तर मी तुला सपोर्ट करेन, पण यावेळी सांभाळून घे प्लीज. ओके, हे बघा, आपण ते नंतरचं नंतर बघू. हा, आता तुम्ही जरा शांत व्हा प्लीज. सत्यजित, मी तुम्हाला मदत करेन, पण एकाच अटीवर. कोणत्या? तुम्ही मला प्रॉमिस करा की माझे दागिने तुम्ही आपल्याच पैशांनी परत आणणार आहात. प्रॉमिस? म्हणजे हे न्यायचे, तुम्ही घेऊन जा. ओके? थँक्यू व्हेरी मच.